स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नमस्कार, मी कल्याणी खंडागळे. तर मित्रांनो, आज मी आपणा सर्वांसमोर त्या कलेविषयी बोलणार आहे जी माणसाला माणूस बनवते. हसण्याची कला, रडण्याची कला, आश्चर्य व्यक्त करण्याची कला आणि आणि भावनांना अभिनयातून मांडण्याची कला म्हणजे नाटक. तर अशीच एक कला घेऊन आज आपणा सर्वांसमोर तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील 14 विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांतून एक सामाजिक नाटक सादर केले जात आहे. नाटकाची दिग्दर्शिका कुमारी मानसी शंभरकर व पटकथा लेखक वेदांत डोणेवार व मानसी शंभरकर आहेत. मित्रांनो, आज हे नाटक सादर करणारे कलाकार जरी लहान असले तरी मांडले जाणारे विचार हे खूप मोठे आहेत आणि सादर होणाऱ्या आमच्या या नाटकाचे नाव आहे जागृती आजही जिवंत आहे. जागृती आजही जिवंत आहे. बाय बाबा. बाय बेटा. बाय. नीट जा. ए उठ रे महाराज, 8-10 झाले. कॉलेजला जातोय की नाही? आई 5 मिनिटं. 5 मिनिट बोल, अर्धा तास लावतो. आधीच अटेंडन्स कमी आहे ना. आता जर कॉलेजवरून कॉल येणार ना, मी अजिबात जाणार नाही. नेहमीच नाटक आहे. उठाइए ना, उठाइए ना, उठाइए ना. अरे हॅलो, ऐक ना, तू आज कॉलेजला येतोयस ना? आज नवीन मॅडम येणार आहेत आपल्याला शिकवायला, सिमरन मॅडम. अरे काय सांगू, जबरदस्त धमाका होणार आहे. पूर्ण कॉलेज येणार आहे आज. काय सिमरन मॅडम? आई, माझे शर्ट कुठे आहे? बाबा, कुठे पोलीस झाले का? नीट बघ, तिथेच आहे. गो बाई, आता तर हा तुटलेल्या पंखाचा कबूतर होता आणि आता गरुड झालाय. ए गाढवा, काय झालं रे तुला? अरे काय सांगू बाबा, आज सिमरन मॅडमचा क्लास आहे. सिमरन मॅडम. कोण आहे रे सिमरन मॅडम? अरे थांबा थांबा, आल्यावर सांगतो. बाय बाबा. बाय आई. अरे अरे अरे, अशी जर मॅडम आमच्याकडे नसते तर मी इंजिनियरच झालो असतो.
की माझ्या अभ्यासाबरोबर नक्षत्र जुळते. हो हो रे जुळतं. अभ्यासाचं गृह नक्षत्र नाही पण मॅडम क्लासमध्ये आली की तिचा हसू मात्र जुळतं. आता यार, प्लीज प्लीज यार. काय 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 जागा नाही काही हरकत नाही मी कुठची घेऊन आलो असं नाही 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 मी सिमरन नाम टाका. सरकार रे पहिला बेंच माझा. सर 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 सर. असं थोडं नाही हा. सिमरन 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 सिमरन. तुम्ही कोण मित्रांनो? आपण चुकीच्या क्लासमध्ये तर नाही आलो ना? होते का आपण सिमरन मॅडमची वाट बघत होतो. चला चला चला. अरे गाढवांनो, मिस सिमरन, काय सिमरनजीत सिंग. हा? अजून मिस आज तुमच्या सगळ्यांची घेईन मॅथ्स क्लास. ए, थांब बाबा. मुलांनो, सगळे आपल्या आपल्या वया काढा. तर आज आपण शिकणार आहोत मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे चिन्ह, रो, अजून कॉलमची मांडणी. ए पहिला बेंचवाला, काय नाव तुझं? सर समीर. चल उत्तर दे. एका बसामध्ये 25 लोक बसले होते. अजून अगल्या थांब्यावर 5 उतरले. अजून 2 चढले. तर रात्री जेवणात मी काय खाल्लं? काय सर हे मॅथ्सचे प्रश्न आहे की सीआयडीची चौकशी? समीर, हे सीआयडी नाही. पण असंच लक्ष न दिलं तर तुझं मेंदूची मिसिंग रिपोर्ट नक्की करावी लागेल. ए, शांत बसा. कुठे लक्ष आहे तुझा? वही दाखव तुझी. पुस्तक तर इतकी रिकामी आहे की तू वाटता विद्यार्थी नाही, फक्त क्लासमध्ये भेट देऊन जातोस. काय काय करतोय तू क्लासमध्ये? ए, शांत बसा. तर कसं आहे, आज ही कॉपी ज्यापर्यंत पूर्ण नाही होत त्यापर्यंत तू आज घर नाही जायचं. ए, करा आपला आपला. सगळे आपल्या आपल्या वह्या काढा. अजून मॅट्रिक्सचा लिहा. मुलांनो, उद्या सगळ्या आपला आपला वह्या आणायची. अजून मॅट्रिक्सचा लिहून राहायचा नाही. ठीक आहे? हो सर. अजून तू ज्यापर्यंत त्याचा होत नाही त्यापर्यंत तू जायचं नाही. अरे समीर, माझी बुक उद्या परत करते. कसा रे? अरे बाय बाय ही माझी खुर्ची
उशीर? किती वाजलेत बघ? एवढा उशीर काय झाला? सांगशील? समीर बोलणार आहे. कोण आहे तुम्ही? नाही नाही, कोण आहे तुम्ही? समीर नाही. धर रे तिला, वाचवा, पकड वाचवा. पकड पकड. समीर! नमस्कार, माझे नाव जागृती. हो, तेच नाव जे आज प्रत्येकाच्या मनात जागे राहायला हवं होतं. पण राहिलं का? नाही. मी साधी मुलगी होते. स्वप्न होतं मोठं होण्याचं, आईबाबांचं नाव उज्ज्वल करायचं, घरच्यांसोबत हसायचं, साधं शांत आयुष्य जगायचं आणि आणि डॉक्टर बनायचं. पण एका रात्रीने सगळं बदललं. एका क्षणात माझे आवाज दाबले गेले, लोक बघत राहिले, पण कोणी पुढे आलं नाही. मी ओरडत होते, वाचवा वाचवा मला. त्यांच्यासाठी मी फक्त एक मुलगी होते. मी विचारत राहिले, माझा गुन्हा काय? मी रात्र झाली, बाहेर पडले म्हणून, मी हसले म्हणून, की मी मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून. त्या क्षणी माझं शरीर तुटत होतं, पण माझी आत्मा ती शेवटच्या श्वासापर्यंत लढत होती. तिथं डॉक्टर बनून जीव वाचवण्याचं स्वप्न पाहिलं होतं, पण ज्या समाजासाठी लढायचं ठरवलं त्याच समाजाने माझा श्वास हिसकावून घेतला. सगळं संपलं. माझं नाव आता तर एक बातमी बनलं. 2 दिवस ट्रेंडिंग आणि नंतर सगळं शांत. लोक म्हणाले, काय करणार, समाज असाच आहे, आम्ही काय करू शकतो. हो ना, सगळे बिझी.
सांगा ना, याच वालेच्यात माझं आयुष्य कोणाला दिसलं? ही विजली, तशी माझी स्वप्न सुद्धा विजलीत. लोक म्हणाले, मेणबत्ती पेटव, न्याय मिळव. हो, पेटवल्यात ना. पण सांगा ना, चा प्रकाश समाजाला खरंच जागा करतो का, की फक्त 2 दिवस भावना दाखवण्याचं साधन बनून राहतो? 2 दिवस व्हायरल होणे म्हणजे न्याय नाही. आणि सायलेंट कॅन्डल म्हणजे आवाज नाही. एक छोटीशी गोष्ट सांगू? बऱ्याचच्या आधी माझ्या डोळ्यासमोर आई आली. ती मला म्हणत होती, घाबरू नको बाळ, ये माझ्याकडे. आणि मी आईला म्हणाले, माफ कर आई, मी घरी परत येऊ शकत नाही. आई, तुझ्या ओठीचा सुगंध अजूनही आहे माझ्या श्वासात का? श्वासच थांबला ग माझा. कसं सांगू आता? समीर, मला न्याय हवाय. मला बदला हवाय. मला जागृती हवी आहे. पण तू असा शांत राहिलास, तर उद्या आणखी एक जागृती येईल जन्माला आणि मारून जाईल. माझं शरीर मेलं, पण माझा आवाज नाही. तो आजही जिवंत आहे. माझ्यात, तुझ्यात, प्रत्येकात. समीर, उठ,
शोधू कुठे माया तिची तिचा लळा छाया तिची शोधू कुठे माया तिची तिचा लळा छाया तिची मी भिकारी जीवनिया विना सोसवेना वेदना सांगू कुणा मागू कसा मी धन मागू कुणा माझी व्यथा ही समजावू कुणा आजच्या मुख्य बातम्या. सोलापूर जिल्ह्यातील निर्जनमाळ रानावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्दयीपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आरोपी फरार आहेत. परिसरात दहशतीचं वातावरण. काय चाललंय या देशात? 16 वर्षाची मुलगी होती की फक्त 16 वर्षाची? एवढं निर्दयपणा? बाबा, ती मुलगी मी पाहिलं होतं. काय म्हणतोयस तू? कधी आणि कुठे? काल कॉलेजमधून परत येताना
रस्ता रिकामा होता आणि मी मी तिला धावताना पाहिलं. भयभीत ओरडताना ती ती मदत मागत होती. समीर तू असं कसं केलंस? तू अभ्यासासाठी घराबाहेर जातोस की गुन्हेगार व्हायला? आता अभ्यासाचे का उपयोग बाबा? जर त्यावेळेस मी धाडस केला असता, एक कॉल केला असता, तर ती आज जिवंत असती. समीर, तुला यात काही बोलायचं नाही. तू मुलगा आहे. लक्ष नीट अभ्यासावर ठेव. मी मी क्षणभर थांबलो, पण मी काहीच केलं नाही. मी परत मला भीती वाटली. उद्या उद्या जर हिच्यासोबत असं झालं वेड्या, तर तरी तुम्ही शांत राहाल? आज आज मी राहिलो, उद्या आणखी कोणी राहिलं तर अजून किती जण मरतील बाबा? गुन्ह्यात भाग घेणं म्हणजे दोषी नसणे नाही. शांत राहणं म्हणजे दोषी नसणे असते. आणि मला काही फरक नाही. एका मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि मी मी तिचा आवाज बनणार. समीर हे बाबा, लव यू, आम्ही तुझ्या पाठीशी आहे.
आम्ही काही भीक मागायला आलो का? न्याय मागायला आलो. न्याय गावातल्या सर्वांना माहिती आहे कोणी केलं. गुन्हेगार पकडून सुद्धा ठेवले म्हणतात, पण जेलमध्ये नाही. हा काय तमाशा लावला का साहेब? साहेब बोलव ना रे, किती वेळ लावते? साहेब साहेब ऐका ना. साहेब न्याय हे बा, आवाज कमी कर तुझा. काय चालू आहे तुमचं हे? तुम्ही आम्हाला शिकवाल की काय करायचं आहे? तपास सुरू आहे ना? नाही 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 ओढून कांदे बदलत नाही. वेळ लागतो, थोडस आरामात घ्या. साहेब पण किती दिवस झाले साहेब. मिळून जाणार, टेन्शन नको घ्या. ए पाटील, घेऊन जा यांना. घेऊन जा यांना. साहेब पण मिळून जाणार म्हटलं ना. पाटील काय म्हटलं होतं दो तुला? किती वेळ लावशील? जसं ठरवलं होतं तसंच. अरे काही काय काय विषय आहे? सगळं बरोबर. आपल्या इथेच नाही. कोणाला साहेब. माहित नाही. माझा फोन हरवला होता त्या दिवशी. तुम्ही बोलले होते शोधू म्हणून. मिळाला का? पावरायचं काय? ते टेबलावर 3 फोन आहे. तुझं बघ कोणचा आहे तर. आणि घे हा, आणि आपण मला जाऊ. घेऊ नको. आपल्या इथेच भेटूया. कोणाला ठीक माहित नाही आहे. म्हणून. घेऊन घेऊन कसं कमी बांध करून घ्या. काही विषय नाही. अरे भेटू. काही मोठ्या दिवशी मुलं चूक करतात. गुन्हा नाही. घेऊन जा चला ना. येतो. बिलकुल. पाटील ये. साहेब, हाच तो. हाच त्या मुलीच्या 3 काड्या. त्या मुलीचा आवाज याच्यात मुळे होतं सगळं. काय म्हणतोस तू? हो, अरे हाच आहे हो, तो. हो, पकडा ठीक आहे. त्याला. हो, ठीक हात आहे. टाका. नाही. हो ठीक आहे. नाही, चल, तोच चल. आहे. त्याच्यात मुळे होतं हो, सगळं. चल, चल. त्याला हात टाका पहिले. नाही. बा, बस, बस. कृपया कोर्टात शांतता राखा. न्यायाधीश येत आहेत. आज आपण जागृती देशमुख यांच्या अत्याचार आणि हत्याच्या प्रकरणावर सुनावणी करत आहोत. महोदय, आम्ही एकच मागतो, न्याय आमच्या मुलीसाठी. पुरावे नाही म्हणतात, पण सत्याचं सर्वांना माहित आहे ना. ऑर्डर ऑर्डर. माननीय न्यायाधीश, या केसला कोणताही ठोस पुरावा, फक्त आरोप आणि भावना. माझे क्लायंट निर्दोष आहे. महोदय, आम्हाला न्याय हवा, पण पुरावा आमच्याकडे नाही.
पुरावे नसल्यामुळे आम्ही त्यांना दोषी ठरवू शकत नाही. म्हणून त्यांचे क्लायंट निर्दोष ठरवण्यात एक येईल. मिनिट न्यायाधीश महोदय, पुरावा आहे, माझ्याकडे आहे. मिस्टर, तुम्ही कोर्टात उशीर आलात आणि हा फोन कोणत्या आधारावर पुरावा आहे? कारण त्या रात्री मी भ्याड होतो, पण हा फोन नाही, हा सगळे रेकॉर्ड करत होता. या कोर्टाच्या दृष्टीने आरोपी रोहन शर्मा दोषी ठरवण्यात येत आहे. तुम्ही एखाद्या मुलीचे नाही तर संपूर्ण मानवतेचा खून केला आहे. म्हणून बाय द ॲक्ट ऑफ सेक्शन 63 BNS अँड सेक्शन 64 BNS पनिशमेंट फॉर द रेपिस्ट हँग देम टिल द डेथ. ए, चल चल झाला, चल चल. हे पाटील घे ना. बस झालं आता. किती दिवस भीतीच्या बेड्या घालून जगायचं. अन्यायाचं रान पेटलंय. आता शांत राहणं म्हणजे गुन्ह्याला साथ देणं. ज्या आवाजांना गप्प केलं तेच आवाज आता वीज बनून परतणार. कारण भीती कोसळली की स्वातंत्र्य उभं राहतं आणि जे उभं राहतं तेच इतिहास लिहितं. त्या इतिहासाची सुरुवात ही आहे जागृती, आणि जागृती आजही जिवंत आहे.